नमस्कार. सर्व सज्जनांना विनम्र अभिवादन. आपण चतुर्वेदांचा विचार करतो आहोत आणि यामध्ये कठ उपनिषदाचा आपण आता विचार करतो आहोत. यम नचिकेत यांच्या संवादातून आपल्याला खूप काही ग्रहण करायचं आहे. वेदांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्याचं जर आपण अनुकरण केलं, अनुसरण केलं तर निश्चितच आपलं खऱ्या अर्थाने कल्याण होणार आहे. आपले सद्गुरू किती मोठे आहेत आणि ते आपल्याला वेदांच्या मार्गाने जायला सांगतायत. केवढी मोठी गोष्ट आहे. या भारतवर्षामध्ये वेदांचं तत्वज्ञान आहे म्हणून हा देश कधीच रिकामा होणार नाही. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. आमचा देश आणि आमचे विचार हा कायम पूर्णतेकडेच जाणार आहे. तो कधीच मागे फिरणार नाहीये आणि तो कधीच रिक्त होणार नाहीये. असं हे महान तत्वज्ञान असणार वेदवाङ्मय आपण पाहतो आहोत. नचिकेता आपल्या पित्याला सांगतोय, पृथ्वीवर अनेक प्रकारची धान्य उगवतात आणि ती धान्य उभी राहिल्यानंतर पृथ्वी हिरवेपणाने शोभते. परंतु ती धान्य पिकून नंतर पिके नष्ट होतात. ती धान्य बीज रूपाने शिल्लक राहून पुन्हा शेतात दिसू लागतात. असं हे जन्म मरण रूप सृष्टीचक्र सतत अनित्य असल्याचं स्पष्ट दिसतं. जीवही तसाच जन्माला येतो, मरण पाहून या सृष्टीत पुन्हा जन्माला येतो. असा हा मृत्यूलोक अनित्य असताना असत्य वर्तन कशासाठी करायचं? आपण जे बोलला तेच होऊ दे. मला यमलोकात जाण्यासाठी निरोप द्या. पुत्राचं बोलणं ऐकून वाजश्रवानी नचिकेताला सन्मानपूर्वक निरोप दिलाय आणि सत्य रक्षणासाठी यमलोकाला पाठवून दिले. असं म्हटलंय, यमराज अन्यत्र गुंतला, कोणी न पुसे बालकाला, द्वारी त्रिरात्री थांबला, निश्चये करून. ज्या वेळेला नचिकेता हा यमलोकामध्ये गेला आणि तिथे तो यमद्वाराशी थांबलाय, मोठं आश्चर्य वाटेल आपल्याला की यमाकडे जातो आणि कसा जातो. आजपर्यंतचा इतिहास असा आहे की त्या लोकाला जाताना हा देह घेऊन तुम्हाला जाता येणार नाही. परंतु काही अपवाद आहेत. ज्याप्रमाणे युधिष्ठिर धर्मराज हा सदेह गेलेला आहे, तसा हा नचिकेता सदेह यमलोकाला जाऊन पोचला आणि यमाच्या द्वाराशी 3 दिवस आणि 3 रात्री तो थांबलाय. आपलं धर्मशास्त्र सांगतं, दाराशी कुणी जर अतिथी जर आलेला असेल ना तर त्याचं स्वागत करावं. फार काही जर जमलं नाही तर निदान त्याला अन्न पाणी तरी द्यायची व्यवस्था करावी. कारण विष्णूच्या रूपाने, नारायणाच्या रूपाने तो अतिथी येऊन तुमची परीक्षा घेत असतो.
आणि यासाठी म्हणून अतिथी देवो भवा असं महावाक्य आपल्या वेदामध्ये आलेलं आहे. मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा, अतिथी देवो भवा. अतिथी हा देव आहे. आणि नचिकेता तिथेच थांबून राहिला, ईश्वराचं चिंतन करतो आहे. आणि या ठिकाणी आवर्जून इथं सांगितले, वैश्वानर प्रविशत्य तिथे ब्राह्मणो गृहान तस्यैताग शांतिं कुर्वन्ति हरवैवस्वतोदकम्. यमराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी दारात आपल्या एक बालक बसलेलं पाहिलं आणि त्यांनी आपल्या पत्नीला आणि मंत्री वर्गाला आतिथ्य धर्माचं सगळं वर्म सांगितलं. नचिकेता आणि यम यांच्या या अभूतपूर्व, अद्भुत आणि रहस्यमय अशा संवादाकडे आपण हळूहळू जाणार आहे. यमराज आश्चर्यचकित झाले. अरे म्हणतात की मला या पृथ्वी तलावरून लोकांना ओढून आणावं लागतं. त्यांची इच्छा नसते. जख्ख म्हातारा झालेला माणूस सुद्धा मरायला तयार होत नाही. मृत्यू कुणालाच नको असतो. प्रत्येक जण म्हणतात मला अजून जगायचंय, मला अजून जगायचंय, असं प्रत्येक जण म्हणत असतो. परंतु हे बालक किती निर्भय आहे. हे स्वतःहून माझ्याकडे आलंय आणि त्याला कुठलंच भय वाटत नाहीये. याचं यमधर्माला आश्चर्य वाटलं. आणि प्रत्यक्ष यमधर्माने त्या बालकाला, नचिकेताला विचारलंय, हे बालका, तू इथं कशासाठी आलायस आणि किती दिवस झाले तू या ठिकाणी आलेला आहेस? हे ब्राह्मणा, तुला माझा नमस्कार असो. प्रत्यक्ष यमराज नचिकेताला नमस्कार करतायत आणि म्हणतात माझं कल्याण असो. तुला नमस्कार केले आणि माझं कल्याण होत आहे. आपण वंद्य अतिथी असूनही माझ्या घरी 3 रात्री उपाशी राहिला, म्हणून एका रात्रीसाठी 1 असे 3 वर मागून घ्यावे. आपण वंद्य असे ब्राह्मण आहात, अतिथी आहात. 3 दिवस उपास पडून आपल्याला दारातच ताटकळावं लागलंय. माझा आपल्याला नमस्कार असो. आणि उपवासाचे पडलेले कष्ट दूर होण्यासाठी कोणतेही 3 वर मागा. या ठिकाणी नचिकेता हा सावध आहे. नचिकेता विचार करतोय की यमराज जो मृत्यूचा देव आहे तो सुद्धा इथे त्यांनी केलेल्या चुकीमुळे किंवा त्याच्या पत्नीकडून, त्याच्या मंत्रीगणांकडून घडलेल्या चुकीमुळे तो मला वर द्यायला तयार झालेला आहे.
आणि यावेळी नचिकेता म्हणतोय, शांत संकल्प सुमना यथा स्यात् वीतमन्युर गौतमो माभिमृत्यो त्वत्प्रसृष्टम आभिवदेत् प्रतीत एतत्रयाणां प्रथमं वरं वृणे. हे मृत्यो, ज्यामुळे माझा पिता माझे विषयी शांत होईल, प्रसन्न आणि क्रोधरहित होईल आणि आपणाकडून तेथे परत गेल्यावर मला ओळखून माझ्याशी बोलेल, असा 3 पैकी पहिला वर मला द्यावा. वर सुद्धा काय मागायचं हे कळलं पाहिजे. नचिकेत्याने पित्याचा राग शांत व्हावा हा वर तर मागितलाच मागितला, पण त्याचबरोबर तो म्हणतोय, मी परत गेल्यानंतर पिता ते सगळं विसरून जाईल. म्हणजे मी परत जाईन भूतलावर, याच देहाने मी परत जाईन आणि मी परत आलेला असताना सुद्धा माझा पिता मला ओळखेल. तो मला पिशाच्य समजणार नाही, भूत समजणार नाही, तर मी तोच नचिकेता पुन्हा आलेलो आहे हे तो ओळखेल आणि पूर्वीचं सगळं विसरून जाईल. असा वर मला द्यावा, असं नचिकेता म्हणतो. काय बुद्धी आहे, काय प्रगल्भता आहे याचा विचार करा. वर सुद्धा काय मागायचा हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी माझ्या बोलण्याने पित्याला दुःख दिलंय आणि ते या पहिल्या वराने विसरून जाऊ दे. यमराजांना मोठा आनंद झालाय आणि यमराजांनी असं सांगितलंय नचिकेत्याला, माझ्या प्रसादाने अरुणपुत्र उद्दालक म्हणजे तुझे जे पिताश्री आहेत ते तुला पूर्ववत ओळखतील आणि पुढील सर्व रात्री सुखाने झोपतील, कारण मृत्यूच्या मुखातून तुला सुटलेला पाहून त्यांना परमानंद होईल. नचिकेत्यालाही खूप आनंद झाला. अहो, लक्षात ठेवा, हे कठ उपनिषद जे आहे ना, हे आपल्याला खूप काहीतरी देणार आहे आणि खास करून मृत्यूचं भय आम्हाला प्रत्येकालाच आहे. सर्व प्राणी मात्र हे जर कशाला भीत असतील, घाबरत असतील, तर ते मृत्यूला घाबरतात. पण नचिकेत्यासारखे वीतरागी मृत्यूला सुद्धा घाबरत नाही, ते त्याला सामोरे जातात. थोडासा विचार करून पहा, आमचे अनेक क्रांतिकारक हसत हसत त्या मृत्यूला सामोरे गेले. चाफेकर बंधू हातात भगवद्गीता घेऊन मृत्यूला सामोरे गेले. मग भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, अनेक जण की त्यांनी मृत्यूचं भय हे बाळगलंच नाही. ते एका उद्दिष्टाने प्रेरित होऊन ते उद्दिष्ट सार्थ करण्यासाठी मृत्यूच काय, आणखीन काहीही येऊ दे, आम्ही त्याला घाबरत नाही असे म्हणतात. फाशी द्यायची तर म्हणतायत, माझ्या हातात ही भारत मातेची मृत्तिका माझ्या हातात घेतो मी. आमचे वासुदेव बळवंत फडके
अत्यंत हाल हाल करून त्या ब्रिटिशांनी त्यांना मारलं, पण हू की सू केलं नाही. कारण ते म्हणले माझा जन्म जो आहे तो माझ्या भारत भूमीसाठी आहे. हे सगळे नचिकेत्याचे अवतार आहेत, लक्षात ठेवा. आज आपण जे काही स्वातंत्र्य उपभोगतो आहोत, यात असे अनेक नचिकेता होऊन गेलेत, आणि म्हणून आज आपण सुखाने अन्न सेवन करतोय आणि इतर सगळे सुखोपभोग अनुभवू शकतोय. यमनचिकेत संवाद ज्यावेळी आपण वाचतो, ऐकतो, पाहतो, त्यावेळी याच गोष्टीचा विचार करायचा आहे. सज्जन हो, लक्षात ठेवा, मृत्यूचं रहस्य जाणायचं असेल तर पदोपदी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना ज्या आहेत त्याचा अनुभव घ्या, तो आदर्श डोळ्यापुढे ठेवा. वेद ज्यावेळी आपल्याला एक एक गोष्ट शिकवत असतो, त्यावेळेला त्याकडे एक भाकड कथा म्हणून पाहायचं नसतं. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं, आणि सदोदित परमात्मा आपल्यासाठी शिक्षणाची सोय करून ठेवत असतो. शिक्षण हे फक्त शाळेत किंवा महाविद्यालयात मिळतं असं समजायचं नाहीये. खरं शिक्षण हे बाह्य जगतातच मिळतं, आणि इथेच आम्हाला सावध राहायचं असतं. नचिकेत्याने मागितलेले पुढचे जे वर आहेत आणि त्यातून मिळालेलं जे अद्भुत रसायन आहे ते आपण पुढल्या भागात पाहूया. धन्यवाद.